धन्यते संसारी, धन्यते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी। संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग आहे। अभंग 4 चरणाचा आहे आणि संतपर प्रकरणातील आहे। आजचं हे मंगलमय वातावरण पाहिल्या क्षणी माझ्या अंतःकरणामध्ये एक सात्विक विचार जागृत झाला, आणि तो कोणता असेल तर आज निजामपूरचं पंढरपूर झालंय, हा तो सात्विक विचार आहे। लक्षात आज पंढरीचा पांडुरंग पंढरीत नाही, तो निजामपुरात आहे। पण माझ्या अंतःकरणात एक श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला आलेलं हे सात्विक स्फुरण आहे। पंढरीच्या वारीला गेलेल्या माऊलींच्या अनुपस्थितीमध्ये जो पांडुरंग त्यांच्या जागी येऊन स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये सह्या करू शकतो, तो निजामपूरच्या उत्सवाला येऊ शकतो, घडू शकतं। आणि म्हणून या अभंगाच्या माध्यमातून काही अत्यंत महत्त्वाचं असं चिंतन मी मांडणार आहे। ज्यांच्या कृपाप्रसादानं हा उत्सव होतोय ते स्वानंद सुखनिवासी परमश्रद्धेय माऊली महाराज, की ज्यांना मी स्वतः पाहिलं होतं। त्यांच्या अनुग्रहाचा मी निश्चित स्वरूपानं आदर्श समोर ठेवलेला आहे। यापूर्वी नारळ उत्सवामध्ये मी अनेकदा येऊन गेलोय। आज हा प्रासादिक नारळ निजामपूरकरांना मिळाला ही त्यांची शतजन्माची पुण्याई आहे, हे लक्षात ठेवा। त्यांनी आयुष्यभर पुण्य केलं असेल त्याचा हा प्रसाद आहे। प्रस्तुतचा जो अभंग आहे, या अभंगामध्ये संसारामध्ये धन्य झालेल्या महापुरुषांचं वर्णन आहे। संसारामध्ये जे धन्य झाले अशा महापुरुषांचं वर्णन आहे। आणि अभंग घेण्याचं कारण, या शतकामध्ये संसारात जे महापुरुष धन्य झाले त्या धन्य महापुरुषामध्ये श्रद्धे माऊलींचा अग्रक्रमानं उल्लेख करावा लागेल, असे ते महापुरुष होते जे आपलं श्रद्धास्थान आहे। मी खूप जवळून पाहिले, त्यांना जवळून अनुभवलंय। अत्यंत संक्षिप्त पण अत्यंत साक्षेपी असं चिंतन मांडायचा माझा मानस आहे। बृहन महाराष्ट्रातून गुरुजींचे अनेक साधक या ठिकाणी आलेले आहेत। समाजातील अनेक मान्यवर प्रतिष्ठित अशांचा भरणा आहे। अनेक वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार, संत सत्पुरुष यांची वर्णी आहे। आपल्या वडिलांचा प्रासादिक वारसा चालवणाऱ्या परमश्रद्धे अक्काही उपस्थित आहेत। त्यांच्या श्रद्धेनं मी भारावून गेलोय। आणि त्या भावाचं स्पंदन म्हणजे हे कीर्तन आहे। हे सर्वांना माझं सांगणं आहे की खूप शांततेनं ऐका। फार थोडा वेळ बोलणार आहे मी, खूप थोडं सांगणार आहे, पण अतिशय गोड सांगणार आहे, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये शॉर्ट बट स्वीट असं म्हणतात। थोडं पण अतिशय गोड। आणि तुम्हाला बरं वाटावं असं कीर्तन नाही करणार, तुमचं बरं होईल असं कीर्तन करणार आहे। ज्यायोगे तुमचं आत्मकल्याण होईल, ज्यायोगे तुमचं आत्महित होईल, अशा स्वरूपाचं संक्षिप्त पण अत्यंत साक्षेपी चिंतन माझं मानाचा मानस आहे। थोडा शांतताप्रिय माणूस आहे। जेवढी शांतता प्रदान कराल तेवढं मी चांगलं सांगू शकेन। लक्षपूर्वक ऐका।
महाराष्ट्राचं सर्वात मोठं वैशिष्ट्य कोणतं असेल या भूमीचं, तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, लक्षात ठेवा. जगतामध्ये जितके संत झाले नाहीत इतके संत एकट्या महाराष्ट्रात झाले, एकट्या महाराष्ट्रात. ज्यावेळेस मी उत्तर भारतात गेलो, उत्तरांचलमध्ये गेलो तीर्थयात्रेच्या निमित्तानं, मी माऊलींच्या सगळ्या साधकांसमोर सुद्धा हा एक प्रश्न उपस्थित करतोय आणि त्यांच्यावर जबाबदारी टाकतोय. हे साऱ्या समग्र मान्यवरांनी ऐकलं पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. मी जेव्हा उत्तरांचलमध्ये गेलो, उत्तर भारतामध्ये गेलो, त्यावेळेस उत्तर भारतामध्ये प्रत्येक तीर्थक्षेत्रावर मला फलक दिसले, ठाई ठाई फलक दिसले आणि त्या फलकावर लिहिलेलं होतं, देवभूमि उत्तरांचल में आपका हार्दिक स्वागत है, उत्तरांचल सरकार. आणि उत्तर भारत ही देवभूमी आहे. रामकृष्णादी अवतार हे सगळे तिकडे झाले. पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, उत्तर भारत जर देवभूमी असेल तर महाराष्ट्र ही संत भूमी आहे. पण महाराष्ट्रीयन लोकांचं एक कर्तव्य आहे की आम्ही सुद्धा संत तीर्थावर फलक लावले पाहिजेत आणि त्याच्यावर लिहिलं पाहिजे, संत भूमी महाराष्ट्र में आपका हार्दिक स्वागत आहे. हे लिहिणं आपलं कर्तव्य. लक्षात ठेवा की येणारा प्रत्येक पर्यटक, येणारा भाविक, श्रद्धाळू या भूमीचं महत्त्व जाणू शकेल. अनेक महापुरुष झाले. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांपासून ते गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराजांपर्यंत ही परंपरा प्रवाही राहिली. आणि तदनंतर माझे सद्गुरू संत श्रेष्ठ धुंदा महाराज, परमसद्येय प्रातस्मरणीय गुरुवर मामासाहेब दांडेकर आदी करून संतांनी ही परंपरा प्रवाहित ठेवली. आणि त्या परंपरेचा प्रचंड मोठा वारसा माऊलींनी चालवला. आणि अभंग मी का घेतला? निरूपणासाठी. खूप मोठं रहस्य आहे, खूप मोठं. अक्का हे फार मोठं रहस्य आहे आणि ते मी आत्ता नाही सांगणार, बरोबर 11 वाजता सांगणार आहे. कारण ते टॉप सिक्रेट आहे, ते आता ओपन नाही करत मी. लास्ट मोमेंटला सांगणार आहे की या अभंगात मी का अडकलो आणि का मला वाटलं की हा अभंग घ्यावा आणि तो निजामपूरला सांगावा. म्हणजे अंतःकरणात त्याची खूप मोठी भूमिका आहे. ती सांगणार आहे, ती शेवटी सांगणार आहे. कारण ती ऐकण्याची तेवढी उत्कंठाही तुमची वाढणं गरजेचं आहे, तरच ती कळू शकेल. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक पुस्तक लिहिलंय आणि त्या पुस्तकात असं ते लिहितात की जगतात संत झाल्याने तितके संत एकट्या महाराष्ट्रात झाले. पण त्याच्या खालचं वाक्य चांगलं नाही लिहिलं, सांगण्यासारखं नाही, पण तरी मी ते सांगणार आहे. त्याने असं लिहिलंय की जगात जितके संत झाल्याने तितके महाराष्ट्रात झाले. पण खाली असं लिहिलंय की एवढे संत होऊन सुद्धा ते महाराष्ट्राला कळाले नाहीत. खाली लिहिलंय आणि ते सुतराम खोटं नाही. संत कळणं ही फार मोठी गोष्ट आहे महाराजा. मी जास्त विस्तार नाही करणार. शेजारी बसलेला माणूस कळत नाही तर संत कधी कळणार आहे? शेजारी बसलेला माणूस कळण्याची आमची बुद्धीची झेप नाही. संत कळणं फार कठीण गोष्ट आहे महाराजा. आज ज्ञानेश्वर महाराजांना चांदीचा रथ आहे, चांदीची पालखी आहे, चांदीच्या पादुका आहेत. पुण्याच्या एका सराफानं तर ज्ञानेश्वर महाराजांचा सोन्याचा मुखवटा बनवला, जवळपास 1.25 किलो वजनाचा. तो मुखवटा समाधीवर जेव्हा चढवला ते पाहताना माझा एक डोळा हसत होता आणि एक डोळा रडत होता. हसणारा डोळा म्हणत होता की या ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर सोन्याचा मुखवटा बसला. पण रडणारा डोळा सांगत होता की आज सोन्याचा मुखवटा आहे पण हयात असताना त्या मुखात घास घातला नाही. हे कसं विसरता येईल? कसं विसरता येईल? अंधकारणाला त्या यातना आहेत. तमाम वारकऱ्यांच्या साक्षीनं सांगतोय, या 1 दिवसीय संत संमेलनात की आम्ही सारे कीर्तनकार, प्रवचनकार
आज भरल्या पोटी ज्ञानेश्वरी सांगतोय, त्यांनी मात्र ती उपाशी पोटी सांगितली, नाही विसरता येत, लक्षात ठेवा. दुर्दैवाने काही लोक ज्ञानेश्वरीवर पोट भरतायत ही त्यापेक्षाही शोकांतिका मोठी आहे. जवळपास साऱ्या संतांच्या बाबतीत असंच घडलं. पदरामध्ये फक्त उपेक्षा आली. अगदी अर्वाचीन संतांपर्यंत. आज जागतिक श्रीमंत देवस्थान जर म्हणायचं झालं, जागतिक कीर्तीचं श्रीमंत देवस्थान, तर शिर्डीचाच उल्लेख करावा लागेल. दररोज वर्तमानपत्रात बातम्या आहेत, दूरदर्शनला बातम्या आहेत. आज काय साईबाबांना सोन्याचा हार आला, आज काय सोन्याचं ताट आलं. साई संस्थानं तर साईबाबांचं आसनच आता सोन्याचं केलंय की नाही. पण हयात असताना हा फकीर एका दगडावरच बसला, हे कसं विसरता येईल. हे तर जिवंत सत्य आहे. सत्साईच्या चित्रात वाचून बघा. साईबाबांना दिवाळीला कुणी पणतीत घालायला तेल दिलं नाही हा इतिहास आहे. त्या फकीरानं तेल मागितलं, मुझे दिए जलाने हैं द्वारका माई में, थोडंसं तेल दीजिए. पण शिर्डीतल्या एकाही माणसानं त्या फकीराला तेल दिलं नाही, चमचाभर तेल. साईबाबांना शिर्डीमध्ये दिवाळी करता कोणी तेल दिलं नाही, आणि आता सगळी शिर्डी त्यांच्या जीवावर दिवाळी करते. जिवंत सत्य हे कळाल्याचं लक्षण आहे. साधू कळणं ही फार मोठी गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे. लक्षात ठेवा. याचं कारण काय असेल तर जगापेक्षा त्यांचं वेगळं जीवन असतं. लक्षात ठेवा. जनमानसामध्ये ते रूढ नसतं. एक अवलिया वृत्ती येते. अनेक महापुरुष पाहिले माझ्या गेल्या 36 वर्षाच्या पारमार्थिक वाटचालीमध्ये. ते कळणं फार अवघड असतं महाराज. आणि वारकरी पंथ हा शहाण्या लोकांचा पंथ आहे, तो कुणालाही संतत्व बहाल करत नाही. लक्षात ठेवा. आज दररोज नवीन एक पंथ उदयाला येतोय. महाराष्ट्राची आध्यात्मिक प्रदूषित भूमिका जर पाहिली तर दररोज एक पंथ उदयाला येतोय, आणि त्या पंथाचा स्वयंघोषित संत उदयाला येतोय. पण माझ्या प्रिय श्रोत्यांनो, एक लक्षात ठेवा. वारकरी संप्रदायाच्या लोकांचं मत असं आहे, त्यांनी बाह्य लक्षणाला कधीच किंमत दिली नाही, दिली ती अंतर्लक्षणाला दिली. लक्षात. म्हणून वेडान साधू सारखा दिसतो, पण वेडा तो वेडान, साधू तो साधू. पण महाराष्ट्रात लोक असे चमत्कारिक आहेत की वेड्याला साधू म्हणतील आणि साधूला वेडा म्हणतील. असं काही घडू शकेल. लक्षण करावी लागते, लक्षणानं साधू ठरावा लागतो. इकडे लक्ष द्या. आपापले मोबाईल बंद करून ठेवा. ते यंत्र चांगलं आहे पण माणसातून उठवते. दोन्ही सारखेच दिसतात. माझ्यासमोर एक अत्यंत चांगला दृष्टांत आहे. या देशावर ज्या शाळा झाल्या, सर्वाधिक राज्य मोगलांनी केलं. हे सगळे विद्वान बसलेत, अभ्यासक आहेत, बहुश्रुत आहेत. हे समजू शकतात मी काय सांगतोय. ते शहेनशाह अकबर होता, त्या अकबराच्या दरबारामध्ये 9 रत्न होते. जागतिक कीर्तीचा गायक तानसेन दत्त होता. चतुरस्र बुद्धीचा बिरबल होता. अनेक रत्न, एकापेक्षा एक श्रेष्ठ होते. एके दिवशी अकबराच्या मनात आलं की हे सारे दरबारी आपले लोक आहेत, त्यांची परीक्षा घेतली पाहिजे. त्यांनी जवाहरखान्यातला एक हिरा काढला, बदामाच्या आकाराचा, अत्यंत दैदिप्यमान हिरा. आणि तो हिरा त्याच्यासारखा एका जवाहरीकडनं खडीसाखरेचा हिरा करून घेतला. आणि एका चांदीच्या तबकात त्याने ती हिरे ठेवले आणि दरबारामध्ये आवाहन केलं, असू दे चौबदार, 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 हार घालू नका. इकडे लक्ष द्या.
बादशाहानं असं डिक्लेअर केलं, यातला खरा हिरा कोणता आणि खोटा हिरा कोणता हे सांगेल त्याला 1000 सोन्याची नाणी दिली जाते. ते सगळ्या दरबारी लोकांनी हातवर केले, पण बादशाह म्हणाला ज्याला कळणार नाही त्याला याच दरबारात 100 फटक्याची सजा आहे. एक जात हात खाली झाले सगळे. बक्षिसाला सगळे तयार, फटके कोण खाणार? एकही माणूस उठला नाही. सरते शेवटी तानसेन उठला आणि तानसेन त्या चांदीच्या तबकाजवळ गेला आणि ते पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं ये तो गाना गाना से बहुत मुश्किल है. परत जागेवर बसला. त्या बादशाह ने विचारा इस भरी सभा में कोई ऐसा नहीं जो बता सके इसमें सच्चा हीरा कौन सा है, झूठा कौन सा है. बिरबल ने हाथ वर केला आणि सांगितलं आलम बना आपकी इजाजत हो मैं सब बता सकता हूं. तर बादशाह ने विचारलं बिरबल सजा मालूम है? ते म्हणले चुकलो तो 200 फटके द्या, मी दाखवणार आहे. बादशाहला खूप आनंद झाला. त्याने आपल्या दाढीवर हात फिरवून म्हणला बहुत खूप, 200 फटके खाणार असतील तर मुद्रा सुद्धा 2000 देईन, बक्षीस पण नव्हतं. बिरबल उठला आणि त्या तबकापाशी गेला. निरीक्षण नाही, परीक्षण नाही, त्याने तो हिरा उचलला आणि दाखवला ये सच्चा है, वो जो है शक्कर का है. बादशाहने उठून स्वतःचं भान हरपला, खाली उतारलं. बहुत खूप बिरबल, एवढं कठीण होतं ते कसं ओळखलंस? तर बिरबल हसत म्हणाला त्यात काय अवघड आहे, मगासपासून बघतोय एकाच हिऱ्यावर माशी बसते. मी तेव्हाच ओळखलो होतं तो साखरेचा आहे. नाही कुणाला दोन्ही दिसती सारखी वरमजाने तो पारखी, वरमजाने तो पारखी, वरमजाने तो पारखी. दोन्ही दिसती सारखी वरमजाने तो पारखी, वरमजाने तो पारखी, वरमजाने तो महाराष्ट्रातलं एक भजनी नेतृत्व माझ्या मागे उभं आहे आज. माझे सन्मित्र आणि महाराष्ट्राचं लाडकं एक व्यक्तिमत्व असे पंढरीनाथ महाराज आरू. देवाने खूप मोठी देणगी दिली त्यांना. वारकरी कीर्तनातल्या सुद्धा फडावरच्या चाली जाऊ लागल्यात आणि गडावरच्या येऊ लागल्यात. गार डोंगराच्या हवेपासून. अजून नशीब चांगलं आहे की शांताबाई अजून आली नाही, पण येईल कदाचित, आणि आली पण असेल तर आमच्यापर्यंत नाही आली. पण कीर्तनामध्ये विशुद्ध चाली कशा म्हणाव्यात हे आरू महाराजांकडनं पाहावं. इतकं सुंदर भजन. त्यांनी त्यांचं भजन अजून प्रदूषित होऊ दिलं नाही. देवाने त्यांना गळा इतका चांगला दिलाय की गॉड गिफ्ट आहे ते. गॉड गिफ्ट, दॅट इज कॉल्ड गॉड गिफ्ट. ते खोकले तरी स्वरात खोकतील. आणि काही माणसं खोकल्यासारखे गातात, हा त्याच्या पुढचा भाग आहे. ही बघा रत्न किती सुंदर आहेत. चंदू पांचाळ काय, निळोबा काय. देवानी केवढं मोठं समृद्ध धन दिलं या लोकांना. इकडे लक्ष द्या. वारकरी संतत्व हे लक्षणावर अवलंबून आहे. हा जो अभंग आहे, या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची साधूची 6 लक्षणं सांगितलीत, आणि ती 6 लक्षणं सांगणं म्हणजे आजचं कीर्तन आहे. जसं भगवान पंढरीरायाला
षड्गुणैश्वर्य संपन्न म्हटलंय. ऐका यशस्त्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवरे असती जे, हे जे आहेत तसे साधूला सुद्धा षड्गुण ऐश्वर्य संपन्न म्हणावं असे 6 गुण याच्यात सांगितलेत. या 6 गुणांच्या बळावर तो धन्य होऊ शकतो. लक्षात ठेवा. ते जे गुण आहेत त्यातला पहिला गुण महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितला. धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, धन्य ते पहिलं चरण आहे. दैवी संपत्तीतला सर्वात मोठा दैवी गुण दया आहे. लक्षात ठेवा. तो संतांच्या हृदयात वास करत असतो. इकडे लक्ष द्या. थंडीचा प्रादुर्भाव असल्यामुळे थोडा माझ्या आवाजावरही परिणाम आहे. तरी तुमचे प्रसन्न चेहरे पाहून मी बोलतोय. फार सुंदर दृष्टांत आहे. इकडे लक्ष द्या. कसे चित्रासारखे बसलाय आपण. संत एकनाथ महाराजांचं सर्वोत्तम उदाहरण आहे. ओतप्रोत दया भरलेली असते अंतःकरणामध्ये. संत एकनाथ महाराजांनी काशी यात्रा केली. आपणही करतो काशी यात्रा, पण ते सचिन ट्रॅव्हल्सने केली तशी नाही करायची. या चौधरी कंपनीने तसं नाही. काशी यात्रा कशी करावी याच्या धर्मशास्त्रामध्ये काही नियम दिलेले आहेत. लक्षात ठेवा. काशी सजावे नित्य वदावे. एकदा तरी हिंदू धर्मात जन्माला यावं आणि काशी यात्रा करावी. लक्षात ठेवा. पूर्वी काशी यात्रा फार अवघड होती, आता ती फार सुलभ झाली. पूर्वी काशीला एखादा माणूस निघाला की सगळं गाव त्याला वेशीवर सोडायला जायचं, त्याचं पूजन करायचं, त्याच्या गळ्यात हार घालायचे आणि तोही नमस्कार करून निघायचा. ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू असायचे आणि ते यात्रेकरूचे असायचे. आणि त्याच्या डोक्यात एकच तुकाराम महाराजांचा अभंग असायचा, आता नाही येणे जाणे, परत आम्ही येणार नाही आता.
काशी आपल्यापासून हजारो किलोमीटर लांब आहे, पायी प्रवास करत तो माणूस जाईल का परत येईल माहिती नाही. आज अत्याधुनिक सगळी साधनं तयार आहेत. सकाळच्या फ्लाईटनं माणूस काशीला जाऊ शकतो आणि संध्याकाळी जेवायला घरी परत येऊ शकतो. एवढी काशी सुलभ झाली. पण तरी कशी करावी याचे काही नियम अक्का दिलेले आहेत. प्राधान्यानं सांगतो, ऐकावेत तरी कधी घडली तर उत्तम आहे. कशी करावी, अनेक विद्वानांजवळ बसून त्याचं मी चिंतन केलंय. काशी यात्रेचा नियम असा आहे की घरातून निघायचं आणि रामेश्वरला जायचं पायी. आता फार तर वाहनाने, पण काशीला जाण्यापूर्वी पहिल्यांदा रामेश्वरला जायचं. रामेश्वरला समुद्र स्नान करायचं, रामेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि येताना तिथली वाळू घ्यायची. सेतू म्हणतात त्याला. ती वाळू घ्यायची आणि ती वाळू मेणामध्ये मिसळायची. मेण म्हणजे मेणबत्तीचं नाही, बायकापूर्वी कपाळाला मेण लावायच्या. कुंकू लावण्यापूर्वी मेण लावलं असायचं. प्रत्येक बाईच्या डब्यात मेणाची डबी असायची, खिशामध्ये, पिशवीमध्ये. टिकले आल्यापासून मेण निघून गेले. सगळ्या बायकांना नमस्कार करतो, माझ्या माता भगिनींना. मी टिकलीच्या विरोधात नाही आहे, बिलकुल नाही. काळाच्या ओघात बदललं पाहिजे. तरीसुद्धा तत्वप्रबोधक म्हणून मी एक गोष्ट सांगेल, आपल्या नवऱ्याचं आयुष्य वृद्धिंगत व्हायचं असेल तर त्या टिकलीच्या खाली एक चिमूटभर तरी कुंकवाची चिरी असली पाहिजे, तर तिला सौभाग्यवती म्हणतात. हे तुम्ही कायम लक्षात ठेवलं पाहिजे. बायकांनी हा गोष्ट सर्व लक्षात पाहिजे. मेण, त्या मेणामध्ये वाळू मिसळायची आणि त्याचं लिंग करायचं आणि ते लिंग घेऊन काशीला जायचं. गंगेमध्ये स्नान करायचं आणि त्या गंगेतच लिंगाची पूजा करायची. आणि पूजन झालं की पंचोपचार पूजा करून ते लिंग त्या पाण्यामध्ये गंगेत विसर्जन करायचं. विश्वनाथाचं दर्शन घ्यायचं आणि गंगेचं पाणी घ्यायचं कावडीमध्ये आणि ती कावड आणायची आणि रामेश्वरावर घालायची आणि नमस्कार करायची. तेव्हा काशी यात्रा पूर्ण होते. असा धर्मशास्त्रीय निर्णय, याला काशी यात्रा म्हणतात. अशा स्वरूपाची काशी यात्रा करावी लागते. संत एकनाथ महाराजांनी काशी यात्रा केली. रामेश्वरला गेले, तिथं स्नान केलं, रामेश्वराचं दर्शन केलं, वाळू घेतली, त्याचं लिंग केलं. काशीला गेले, लिंग पूजा झाली, विसर्जन केलं लिंग आणि येताना कावड भरून आणली गंगेची आणि मजल दर मजल करत नाथ हजारो किलोमीटर पायी चालत रामेश्वरा परत आले. वैशाखाचा महिना, आग उगवता सूर्य, तप्त झालेली वाळू. त्यांच्याबरोबरचे सहकारी दोघेजण काडी घेऊन निघाले होते आणि ती कावड घेऊन जात असताना एक त्या वाळवंटामध्ये गाढव थरपडत होतं. तृषाक्रांत होतं, पाणी नव्हतं. एकनाथ महाराजांच्या अंतःकरणातली दया प्रगट झाली. सर्वांना कथाभाग माहिती आहे. तडफडणारं जे गाढव होतं त्या गाढवाच्या समीप गेले. हजारो किलोमीटर गंगा आणली होती. ती गंगा घागर काढली आणि गाढवाच्या मुखामध्ये ओतली. बरोबरचे यात्रेकरू होते का नाही, त्यांच्याकडे कावडी होत्या. ते एकनाथ महाराजांची निंदा केली. काय माणूस आहे, एवढी चालत गंगा घेऊन आले आणि गाढवाच्या तोंडात घातली. गावातलं एक गाढव मेला असतं तर काही फरक पडला असता. नाहक हा गाढवपणा केला. पण आश्चर्य असं झालं की गाढवाची तृषा शमली. गाढव उठून बसलं आणि पाहतात तो काय, गाढव अंतर्धान झालं आणि त्या ठिकाणी स्वयं रामेश्वर प्रगट झाला आणि सर्वांना त्यांचा साक्षात्कार झाला एकनाथ महाराजांच्यामुळे. आणि मग समोरचे यात्रेकरू खजील झाले आणि त्यांच्याच मनात म्हणाले की आपण पाणी पाजलं नाही, हा आपलाच गाढवपणा झाला. त्यांनी केलं ते योग्य केलं. सर्वभूती पाहे एक वासुदेव पुरुषोनिया ठाव अहं तेचा पुरुषोनिया ठाव सर्वभूती पाहे एक वासुदेव पुरुषोनिया ठाव अहं तेचा
अजून 5 गुण सांगायचे. माझ्या प्रिय श्रोत्यांनो इकडे लक्ष द्या. संत चरित्रातला सर्वात मोठा जर गुण कोणता असेल तर तो परोपकारच आहे. लक्षात ठेवा. पाप आणि पुण्य याच्या व्याख्या फार लवचिक आहेत. पुण्य कशाला म्हणायचं आणि पाप कशाला म्हणायचं नाही सांगू शकत. अतिशय लवचिक आहे. फार विस्तार नाही करत त्याचा. पण अमुकच एक कृती म्हणजे पुण्य आणि अमुकच एक कृती म्हणजे पाप असं नाही ठरवू शकत आपण. हे कळायला फार काळ जाईल. आणि ते तेवढ्या उंचीनं मी सांगतोय. खरं तर अंतःकरणामध्ये आम्ही काही लोक आहेत ते फार सचिंत आहोत की वारकरी कीर्तन एका विचित्र वळणावर उभी आहेत सांप्रत काळामध्ये. वारकरी कीर्तनं विनोदाकरता कधीच नव्हती. होती ती विचाराकरता होती. वारकरी कीर्तनातून साधकाने विचारच नेला पाहिजे, विनोद नाही नेला पाहिजे. जागतिक कीर्तीच्या संत संमेलनात माझं 20 मिनिटाचं भाषण आहे आणि त्यात मी सांगितलंय वारकरी कीर्तनातील सासू जावयाच्या गोष्टी ज्या दिवशी बंद होतील त्या दिवशी कीर्तन परंपरेला चांगले दिवस येतील. हे लक्षात ठेवा. सगळ्या लोकांनी लक्षात ठेवा. खूप आदर्शभूत अशी कीर्तनं फार मोजकी राहिली. सकाळी कीर्तनाची चर्चा नाही झाली पाहिजे. काय कीर्तन झालं रात्री, तमाशाची आठवण नाही झाली, अभिप्राय नाही आला पाहिजे. काय कीर्तन झाले रात्री, कान आणि मन तृप्त झालं, पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागली, काही मी उद्धार पावेन अशी अवस्था झाली. ही कीर्तनाची सकाळची अभिप्रायाची भूमिका असली पाहिजे. कशाला पुण्य म्हणायचं आणि कशाला पाप म्हणायचं. एखाद्या कृतीवर ते अवलंबून नाही. ती कृती करताना त्यामागची वृत्ती काय हे तितकंच महत्वाचं. फार महत्वाची गोष्ट आहे. मला एक पत्रिका आली. पत्रिका कीर्तनाच्या रोजच येतात पण आता एक पत्रिका आली आहे. आश्चर्यचकित झालो मी. ही ताजी घटना आहे. जाऊ दे, नको सांगायला, पुढे जातो. बरं सांगतोच चला. ते माझ्या मनात खवखव नको. ती पत्रिका आली. ती पत्रिका अशी होती, श्री सत्यनारायणाची महापूजा. पुण्य का पाप आहे? पुण्य का पाप आहे? पाप व्हावं म्हणून कोणी सत्यनारायण करतो? पुण्य संचय व्हावं म्हणूनच. पण विचलित मी का झालो? कारण त्या पत्रिकेच्या वरच्या बाजूला लिहिलं होतं, बियर बारच्या उद्घाटना प्रित्यर्थ श्री सत्यनारायणाची महापूजा. आता काय म्हणणार तुम्ही? पुण्य म्हणू शकतो आपण. ते पाप का पुण्य हा नंतरचा विषय. मला चर्चा करावी वाटली की ती पत्रिका त्यांनी मला का दिली, हाही प्रश्नच आहे ना मोठा. मला द्यायचं काय कारण? पण तो बारचा मालक टॅलेंटेड असला पाहिजे. व्हेरी ब्रिलियंट मॅन. खूप हुशार माणूस, खूप हुशार. त्याने आम जनतेला पत्रिका वाटल्यानं सांगितलं, सर्वांनी आज प्रसादाला या आणि उद्यापासून तीर्थाला या. एखादी कृती पुण्य ठरू शकत नाही, एखादी कृती पाप ठरू शकत नाही. पाप आणि पुण्य कशाला म्हणतात याचा सर्वोत्तम निवाडा केला असेल तो जगद्गुरु संत तुकारामांनी केला. पुण्य परोपकार पापते परपीडा आणिक नाही जोडा दुजा यासी. परोपकारासारखं पुण्य नाही आणि परपीडेसारखं पाप नाही. हा सैद्धांतिक विचार तुकाराम महाराजांनी मांडला. लक्षात ठेवा. ऐकायचं तुम्हाला? सांगू म्हणता. मानवी जीवनातून परोपकार वजा केला तर शिल्लक राहील ते पशुत्वच असेल. लक्षात ठेवा. पशु सुद्धा परोपकार करतात. सुभाषितकारांना विचारा.
परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्या परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थ इदं शरीरम. हे शरीर देवाने त्याकरता दिलंय. येथे उपकार